9वा महिना सुरू झाला की होणाऱ्या आईला टेन्शन असतं की आता डिलिव्हरी माझी आधी होईल का, किंवा डिलिव्हरी कधी झालं तर सुरक्षित असतं. तर 9वा महिना सुरू झाल्यानंतर 15 दिवसानंतर म्हणजेच 37व्या आठवड्यापासून ते 40वा आठवडा हा सर्वात सुरक्षित आठवडा मानला जातो डिलिव्हरीसाठी. तर यामध्ये जन्म घेणाऱ्या बाळांना फुल टर्म बेबीज असं म्हणतात. जर का 37 वीकच्या आधी तुमची डिलिव्हरी झाली त्याला प्री टर्म बेबीज असं म्हणतात, ज्यामध्ये बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि NICUमध्ये ॲडमिशन घेण्याची गरज भासते. तर जे मुलं 40व्या वीकनंतरही होतात, म्हणजे तुम्हाला जी EDD दिलेली असते एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट, त्याच्यानंतर जर तुमची डिलिव्हरी झाली तर त्यामध्ये सुद्धा धोका असतो, कारण बाळाचं ॲम्नेटिक फ्लूइड कमी होत जातं आणि मग त्याला ऑक्सिजन सप्लाय नीट होत नाही आणि कधीकधी बाळांना पोटातच शी करतं. अशामध्ये आई आणि बाळासाठी कॉम्प्लिकेशन्स आणि रिस्क वाढतात. तर अशा बाळांना पोस्ट टर्म बेबीज असंही म्हणतात. सर्वात सुरक्षित जो डिलिव्हरीसाठी आठवडा असतो तो म्हणजे 37व्या आठवड्यापासून ते 40वा आठवडा. यामध्ये जन्म घेणाऱ्या बाळांना फुल टर्म बेबीज म्हणतात आणि यामध्ये आईला आणि बाळाला कॉम्प्लिकेशन आणि रिस्क हे खूप कमी असतात. तर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.